हे सगळं डीमार्टचं सामान आहे. 4 पिशव्या झाले. तर कुरमुरे, खजूर आणले आणि गुळाचे 2 हे घेतले. 2 किलो गुळ घेतला. हार्पिकचं पण लागतंय. पियर्स, अगरबत्ती आणखीन आहे. वेफर्स घेतले, केळा वेफर्स. हे किसमिस आहे. ही गाळणी आहे. तुम्हाला आवाज येत नसेल, मोठ्याने बोलते जरा. गाळणी हे कधीतरी लागतं. उशीर आला रणजित तर त्याला लागतं कधीतरी. जास्त खात नाही आमच्याकडे कोणी, पण कधीतरी असावं म्हणून एक आणलं. ते पण चिप्स आहेत. आता श्रावण महिन्यात जरा उपवास वगैरे आहेत ना म्हणून. हे अख्खे उडदाची डाळ आहे. अख्खे उडीदच आहेत म्हणजे इडलीसाठी. तिथं रॉक सॉल्ट आहे, आपलं काळं मीठ. मक्याचा चिवडा आणलाय. आणि विटा मारी कधीतरी कोणी आलं. आणि मी तर काही खात नाही आता जास्त. काजू आहे. मिल्क मेड, बासुंदी वगैरे केली ना आता जरा गोड होईलच आहे श्रावण महिन्यात. हे तर आपलं भांड्याचं साबण. हे कम्फर्ट मशीनसाठी लागतंच. हे सगळं मशीनचंच आहे. ते 2 पॅकेट घेतले बिअरेलचे लिक्विड. हे ऑलिव्ह ऑइल, कधीतरी आपण चटणीवर ठेच्यावर घेतो ना त्याच्यासाठी. आणि फिनेल घेतलं. 4 बॉटल घेतल्या अशा, कारण क्लिनिकमध्ये पण लागतं, आपल्याला पण लागतं इकडे. तेवढं खूप लागतं हे क्लिनिकचं सामान. ते बघा 2 घेतले पॅकेट. सोसायटी चहा, हे पण हेच आहे, फिनेलच आहे. कोलगेट, हे पण फिनेल आहे. हे चमचे घेतले. आणि संतूर साबण घेतलाय माझ्यासाठी. मैदा, हे देवासाठी तेल घेतलंय. हे आपला मिसळचा फरसाण आहे. हे तीळ आहे. हे अगरबत्तीच आणले. 3 पॅकेट आणले अगरबत्तीचे. क्लिनिकमध्ये पण लागते अगरबत्ती. हे रणजितसाठी डिओ 2 आणलेत, पण 1 कुठे ठेवला काय नाही. हे तीळ आणले. ही बेडगी मिरची पावडर. बगर आहे. आणि ते मैदा 2 पॅकेट. यावेळेसच आणला मैदा जास्त आणत नाही, पण आता जरा गणपती वगैरे सण आलेत ना म्हणून म्हणलं मैद्याचं काहीतरी करूया आपण.
आणि साबुदाणा. हे साबुदाणा पण जास्त लागत नाही, पण या महिन्यात उपवास आहेत म्हणूनच आणलाय. मधुर शुगर 2 पॅकेट घेतले, कारण जास्त शुगर नाही लागत, पण आपलं आणून ठेवलेले बरे असतात. 2 पॅकेट खूप दिवस जातात मला. हे बघा राख्या घेतल्या मी. डव साबण साहेबांसाठी. इथं मोहरी घेतली, चाट मसाला, जिऱ्याचं पॅकेट कुठलं पैसे. मखाने घेतले, शेंगदाणे, इथं टिश्यू पेपर, धने, हे पण शेंगदाणे. इथं काजूचे मी 2 पॅकेट घेतले आणि मक्याचे चिवड्याचे पण 2 घेतले. हे तर कृषीसाठी तिथं राहिले माझ्याकडे. हे आपलं काय ते तळण्याचं वगैरे असतं ना, तसं घेतलं थोडंसं. हे तर मुगाची डाळ घेतली सालीची. बदाम पण 2 पॅकेट घेतले. तिथं मेथी आहे. यावेळेस असे पॅकेट घेतले कॉफीचे. भरणी नाही घेतली, भरण्या खूप आहेत घरात. रणजितला लागते कॉफी. जिरे आणि इतर रणजितचा एक दिवा, हिंग, हे बघा हे एक बदाम पॅकेट 2 घेतले. हे अद्रक लसूण पेस्ट मी घरीच करते, पण कधीतरी नसेलच तर पटकन आपल्याला वापरता येईल म्हणून एक घेतलं मी, नाहीतर आणत नाही मी, घरीच करते. ते पण जिरे. हे आपला याचा इडलीचा रवा आहे. मिल्क पावडर, इथं फेस वॉश, हे पण मिल्क पावडर. आणि हे पिस्ता आहे. टोस्ट कधीतरी रणजितला वगैरे लागतात, कधीतरी. आम्ही तर खात नाही. तर एवढं माझं सगळं डीमार्टची खरेदी कालची होती. आणि तेलाचा डबा आहे तिथे 15 लिटरचा भरलाय. सफोलाच आहे ना, कुठला आहे? सफोला गोल्ड 15 लिटरचा आहे. आता तो काय दाखवणार नाहीये. तर एवढी सगळी माझी कालची शॉपिंग होती, किराणा. एवढं सगळं आता भरून ठेवायचंय मला. गोवर्धन 1 किलोचं आणलं मी. हे तूप गावी घेऊन ठेवले 4 किलो तूप, पण सध्या आता मला नव्हतं ना म्हणून घेतलं. इथं मेयोनीज आहे, कधी सँडविच वगैरे केलं तर. इथं आपले क्यूब आहेत, चीज. आणि इथं स्लाइस आहे, चीज स्लाइस. बटर आहे.
हे एवढं सगळं माझी खरेदी आजची. हे एवढं सगळं सामान मी आता भरलेलं आहे. मला 2 महिने पण जाईल असं, म्हणजे काय काय वस्तू संपतात फक्त, पण मी जरा जास्तच भरलं पावसामुळे वगैरे. सारखं काय आपलं जाणं होत नाही आणि सारखी गाडी पण लागते रणजितला, त्याच्यामुळं काय आम्ही जास्त जात नाही. 1-1.5 महिन्यातून 2 महिन्यातून जात. तर ही जी सगळी मी केलेली खरेदी आहे ती तुम्हाला आवडली असेल, तुमच्याशी शेअर करावं म्हणून मला वाटलं की शेअर करावं तुमच्याशी, म्हणून मी केलं शेअर. तर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.